ओम नमो नर्मदाये. अध्याय 160. मोक्षतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी वदले पांडुपुत्र. त्यानंतर देवगंधर्वांनी व तपस्वी मुनींनी सेवित परम उत्तम मोक्षतीर्थास जावे. श्री विष्णू मायेमुळे मोहित झाल्यामुळे अनेक लोकांना ते तीर्थ माहीत नाही, जिथे महाभाग्यशाली ऋषीगण व तपस्वी सिद्ध झालेत. पुलस्त्य, पुलुह, विद्वान, क्रतु, महाबुद्धिमान, प्रचेता, वशिष्ठ, दक्ष व देवर्षी नारदासह अन्य महाभाग्यशाली 7,000 ऋषीपुत्रांना मोक्षप्राप्ती येथे झाली. जिथे नर्मदाच्या प्रवाहात तमाह नावाची नदी येऊन मिळते. ते संगमतीर्थ सर्व पाप विनाशक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांच्या निरंतर स्वाध्यायाचे फल, तिथे दिलेले दान, हवन, जप तसेच तीर्थ सेवेचे एकत्रित फल, जे उत्तम मोक्षाचे साधन आहे, ते सर्व अक्षय होते. त्या तीर्थात संन्यास घेतल्यावर देहावसना झालेले ब्राह्मण मोक्षतीर्थाच्या प्रभावाने निवृत्तीरहित उत्तम गती प्राप्त करतात. हे अनहक त्या तीर्थात निवास करणाऱ्यांचे पुराणात सांगितलेले महात्म्य कथन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मोक्षतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 160वा अध्याय येथे संपूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये. अध्याय 161. सर्पतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी सांगू लागले, महाराज, त्यानंतर अतिउत्तम सर्पतीर्थास जावे. इथे श्री युधिष्ठिर महासर्प तप करून सिद्ध झालेत. त्या तीर्थात वासुकी, भयंकर तक्षक, ऐरावत सर्प, महानाग, कालिय, कर्कोटक, धनंजय, महातेजस्वी शंखचूड, धृतराष्ट्र, रुकोदर, कुलिक व वामन तसेच पुत्र पौत्र आदी सर्व त्या परम पुण्यतीर्थात कठोर तप करून विविध भोग भोगतात आणि सर्व सुख क्रीडा करतात. त्या तीर्थात स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करणाऱ्यास वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, असे पूर्वी भगवान श्री शंकराने सांगितले आहे. हे भरतवंश उत्पन्न राजा, पृथ्वीवर सर्पतीर्थात स्नान केल्यास मानवाला सर्पविंचू आदी जीवांचे भय राहत नाही. त्या तीर्थात देहावसन झाल्यावर मनुष्य भोगवतीपुरीस जातो व महाश्रेष्ठ सर्पांनी पूजित होऊन नागकन्यांनी वेढला जाऊन महाभोगांचा स्वामी होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला उपवास करून शुचिर्भूत होऊन शिवलिंग तिळाने पूर्ण करावे. ते गंधपुष्प वाहून यथाशक्ती पूजन करावे व विधीपूर्वक कार्य करून क्षमा याचना करावी. राजा, त्याचे फल ऐक. तिथे वाहिलेले तीळ व पत्रपुष्पांच्या संख्ये इतकी वर्ष मनुष्य स्वर्गात राहतो. स्वर्गातून इहलोकात येऊन उत्तम कुळात जन्म घेऊन रूपवान, सौभाग्यशाली आणि करोडपती होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सर्पतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 160वा अध्याय 161वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये. अध्याय 162. गोपेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, सर्प क्षेत्रानंतर गोपेश्वरास जावे, जिथे केवळ एका स्नानाने मानव सर्व पापातून मुक्त होतात. त्या तीर्थात स्नान करून जो देहत्याग करतो तो पापयुक्त असूनही शिवलोकात जातो. त्या तीर्थात स्नान करून जो श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोकात जातो. तिथे तपस्वी इच्छानुसार क्रीडा करून यहलोकात मनुष्य जन्म घेऊन धार्मिक राजा होतो. तो हत्ती, घोडे व रथांनी संपन्न होऊन दासदासींनी सेवित तसेच राजांकडून पूजित होऊन शतवर्ष सुखाने जीवित राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गोपेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 162वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये. अध्याय 163. नागतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो
नर्मदाये. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी सांगू लागले, महाराज, त्यानंतर अतिउत्तम नागतीर्थास जावे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात पंचमीला सुचिरभूताता आचरून रात्री जागरण करावे. चंदन धूप आदीने पूजन करावे. प्रातःकाळी निर्मळ जलात स्नान करून विधीपूर्वक श्राद्ध केल्यास मनुष्य सर्व पापातून निसंशय मुक्त होतो. त्या तीर्थात देहत्याग करणाऱ्यास मनुष्यास निवृत्तीरहित गती मिळते, असे श्री भगवान शिवशंकराने स्वतः सांगितलेले आहे. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नागतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 163वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 164. सामौरेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर उत्तम सामौरेश्वर तीर्थास जावे, जिथे सुरासुरांनी पूजित श्री सूर्यदेव स्थित आहेत. तिथे पंगू, झडलेले घाणेंद्रिय व नख, त्वचारोग, मंडल आदीने विकृत अंगाचे, मक्षिका व अन्य कुर्मीने व्याप्त माता पिता बंधू भार्यारहित अनाथ विकल व्यंगाने दुःख सागरात डुबलेल्या सर्वांचे नाथ जगद्दोणी सर्वांचे दुःख विनाशक सामौरेनाथ श्री नर्मदा तटावर स्थित आहे. जे फल उत्तर आणि पूर्व सागरात तसेच दक्षिण आणि पश्चिम सागरात स्नान करून प्राप्त होते, ते पुण्यफल या तीर्थात सुद्धा 1 महिनाभर स्नान करून सूर्यदेवाचे पूजन करणाऱ्याला प्राप्त होते. बालपण, तारुण्य आणि वृद्धकाळातील सर्व पाप सामौरे तीर्थात केवळ स्नानाने नष्ट होते. त्या तीर्थाच्या सेवनाने 7 जन्म रोग, दारिद्र्य तसेच इष्ट व्यक्तींचा वियोग होत नाही. सप्तमीला उपासाने तसेच रक्तचंदन मिश्रित अर्घ्य दिल्याने जे फळ मिळते ते हे नृपश्रेष्ठ त्या तीर्थात स्नान करून मिळते. महात्मा सामौराने पाहिलेले श्री नर्मदा जल सर्व पाप विनाशक आहे. ते पुरुष धन्य आहेत, त्याचे जीवन जीवित आहे. जे महात्मा तिथे स्नान करून पवित्र श्रेष्ठ सामौरेश्वराचे दर्शन घेतात, ते प्रलयापर्यंत सूर्यलोकात निवास करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सामौरेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 164वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.